अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे अंगारकी चतुर्थी, संकष्टी अंगारकी चतुर्थी आहे. जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग बनतो. गणपती बाप्पाची पूजा कशी करावी, कुठल्या सेवा आहे ज्या आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहे. ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल, ज्यांना सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी काय करावं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी जर मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही मनातल्या मनात ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करा. जी काही 120 दिवसाची सेवा सांगितली होती मैत्रिणी, ती खूप सुंदर सेवा आहे. ही तुम्ही अगदी तुमची माहेरी जरी गेला ना तरी तुम्ही ती सेवा करू शकता. त्या सेवेचा काही नियम नाहीये, फक्त तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे. परत एकदा ती सेवा सांगते. काल काही कारणांमुळे कमेंट्सला रिप्लाय देणं शक्य नाही झालं, त्याच्याबद्दल माफी असावी. आज सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आता ती सेवा काय आहे तुम्हाला सांगते. 120 दिवस ही सेवा करायची असते. मासिक धर्म आल्यावर ते 4 दिवस थांबवायचे, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. त्याच्याबरोबर येतं ही सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा एक मंत्राचा जप करायचा असतो. रोज 121 वेळा या मंत्राचा जप करायचा असतो. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा मंगलमूर्ती नाही, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. आता अडकलेले पैसे आहे, लग्न जमत नाही आहे, संतान प्राप्ती आहे, किंबहुना ज्या काही सांसारिक अडचणी आहे, तुम्हाला नोकरी लागत नाही आहे, तुमचं लग्न जमत नाही आहे, संतान प्राप्ती आहे, कारण ही सेवा करून अखंड महिलांना सुंदर असे अनुभव आलेले आहे. मुळात तर अडकलेले पैसे, स्वतःच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आपण खूप जास्त संघर्ष करत असतो. जर ते अडचण तुमच्या आयुष्यात असेल किंवा एखादी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फसले आहात, तुम्हाला मार्ग मिळत नाहीये, तेव्हा सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकता. या सेवेचा संदर्भात मी व्हिडिओ केलेला आहे, तो नक्की बघा. नसेल तर काही कमेंट, जर तुम्हाला तो व्हिडिओ नाही सापडला तर मला कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. आता संकष्टी चतुर्थीच्या रात्री संध्याकाळी तुम्ही अगदी प्रदोष काळानंतर तुम्ही कधी पण सुंदर अशी सेवा करायची आहे, जी प्रत्येक चतुर्थीला तुम्ही करू शकता. नाही शक्य होत तर या अंगारकीला तरी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. काय करायचं आहे, खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा, छोटासा मोठासा यथाशक्ती, देवासमोर तो जाळायचा. एखादी डिश घ्या, वाटी घ्या, त्याच्यामध्ये खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यात बरोबर 2 कापूर, भीमसेनी कापूर असेल, साध्या कापूर असेल, ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. ते प्रज्वलित करत असताना डायरेक्ट काडीपिटीने कधीच करायचं नाही. घरात जो देवाचा दिवा लावलेला असतो त्या दिव्याने ती ज्योत प्रज्वलित करायची असते. ते करून झाल्यावर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत ती अग्नी शांत होत नाही. म्हणजेच काय, जोपर्यंत तो कापूर जळून शांत होत नाही तोपर्यंत ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि अगदी 4-5 मिनिटात कापूर आपला शांत होऊन जातो. दोन्ही कापूर तुम्ही लगातार ठेवू शकता. ही सेवा करत असताना गप्पा टप्पा मारायच्या नाही. पूर्ण सेवा होईपर्यंत एका जागी बसायचं. अगदी 5 मिनिटाचं काम आहे. आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हणजेच काय, आपल्या आयुष्यात येणारं विघ्न, येणारी अडचण ती कमी व्हावी म्हणून गणरायाला प्रार्थना करायची असते. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, ते विघ्नहर्ता आहे. आपल्या आयुष्यात कधी अडचण येऊ नये, किंबहुना आली असेल, कुठल्या अडचणीत जर तुम्ही अडकला असाल, कोणी जरी तुम्हाला अडकवलं असेल तरी सुद्धा ही तुम्ही सुंदर अशी सेवा करू शकता. आणि नंतर त्या खोबऱ्याचं काय करायचं, तर ते खोबरं तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. ही सेवा देवासमोर बसूनच करायची असते. संध्याकाळ नंतर तुम्ही कधीही करू शकता. काही महिला 7-8 वाजता घरी येतात, हरकत नाही, तुम्ही 7-8 वाजता ही सेवा केली तरी चालेल. जसं तुम्हाला जमेल, फक्त संध्याकाळ नंतर म्हणजे प्रदोष काळानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. ताई आम्ही रात्री लेट कामावर नाही येतो तेव्हाही तुम्ही सेवा करू शकता. आयुष्यात जेव्हा आपण हे मंत्रजप वगैरे करत असतो, जर वैज्ञानिक दृष्ट्या जरी पाहिलं तर कापूर घरात जाळल्याने निगेटिव्हिटी कमी होते, घरात सकारात्मकता तयार होते. आणि अग्नीच्या साक्षीने जेव्हा तुम्ही सेवा करत असताना, आयुष्य कोणाचंही सुखकर नाही आहे. प्रत्येक जण काही ना काही त्रासातून जात आहे. आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्ट आहे, ते कमी व्हावे, किंबहुना तर त्याची तीव्रता कमी व्हावी. आणि जरी ते कमी नाही झाले तरी आपली शक्ती वाढावी म्हणून ह्या काही सेवा आहेत ज्या करायच्या असतात. नक्कीच तुम्ही ह्या सेवा उद्या, आणि ही सेवा कोणी करू शकतं असं काही नाही. महिलांनो, मासिक धर्म असेल तर तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. किंवा ताई मला ना ही सेवा करायची आहे, समजा 120 दिवसाची सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे, मग ही आत्ता नाही करता आली तर तुम्ही कुठल्याही चतुर्थीला करू शकता. ताई आम्हाला आत्ता करायची आहे, आम्ही गावाला जाणार आहे, देवाला जाणार आहे,
हरकत नाही, माहेरी पण तुम्ही 120 दिवस ही सेवा करू शकता. म्हणजे 120, हा, माहेरी पण तुम्ही 120 दिवस ही सेवा करू शकता. रोज 121 वेळा ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. महिलांना तुम्हाला सांगते, इतकी सुंदर सेवा आहे नाही, याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. उद्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन सेवा रुजू करावी, प्रार्थना करावी आणि गणपती अथर्व शीर्ष मुलांकडनं आवर्जून पठण करून घ्यावं. त्यांना जर ते येत नसेल तर त्यांना तुमच्या जवळ बसवा. मुलांकडनं उद्या गणपती अथर्व शीर्षम नाही तर गणपती स्तोत्र, काल जसं सांगितलं, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गती. ज्यांना धन हवं आहे त्यांना धन मिळेल, ज्यांना पुत्र हवा आहे त्यांना पुत्र, म्हणजे ज्यांना संतान हवी आहे त्यांना संतान मिळेल. आणि पुत्र, मोक्षार्थी लभते गती, मोक्ष सुद्धा आपल्याला मिळतो. हे गणपती स्तोत्रम आणि गणपती अथर्व शीर्षम इतकी सुंदर सेवा आहे. आणि आपल्या घरात जर हे रोज तुम्ही पठण केलं ना तर मुलांच्या पण कानी ते पडतं, हळूहळू त्यांचं पण पाठ होतं. जे लहान मुलं आहेत त्यांना आपल्या जवळ बसवा. ज्यांना संस्कृत वाचता नाही येत, मोठे जरी असले तरी सुद्धा त्यांना आपल्या जवळ बसवा. तुम्ही सुद्धा एकदा गणपती अथर्व शीर्षम आणि 11 वेळा गणपती स्तोत्रांचं पठण करण्याचा नक्की प्रयत्न करा. गणपती बाप्पांची कृपा सगळ्यांवर राहावी, प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख संकट त्यांनी दूर करावे, हीच मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.